वाघवेलीवाडा या संघाविरोधात खेळताना पाहायला मिळेल आणि लढत होईल सुरू, जिथे दोन संघ तटस्थ आहेत. काहीसा खोळंबा पाहिला. माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा क्षमस्व आणि आता त्वरित या लढतीकडे आता लक्ष वेधित केलं जाईल आणि ऑफिशियल अंपायर टीम कडून ग्रीन सिग्नल आहे. आणि पाहता अगदी लढत होते सुरू. पहिली सलामीची जोडी बॅटिंग मार्क वरती प्रतीक सुरतेच्या साथीनं सूरज पाटील आणि पहिला धुरंधर गोलंदाज मुंबईकर विकी मुंबईकर या गोलंदाजाचा वापर. आई गावदेवी दिवाले कोलीवाडा या संघाचा हा धुरंधर बॉलिंग ट्रॅकवर विकी मुंबईकर. गेम ऑन, गेम स्टार्ट. 3, 2, 1 गेम प्ले, गेम ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, धाकड फटका, लॉंग ऑनची वारी, चेंडू सीमा पार, चेंडूची सवारी, चौकार. थँक्यू डीजे. स्वर्गीय तात्या शेठ प्रतिष्ठान, रियांश 11 वाघवेलीवाडा, स्पॉन्सर विकी शेठ भोईर तुर्बे, जॉय पाटील पिसारवे. A1 जोडी, या A1 जोडीचंही मनपूर्वक स्वागत केलं जाईल. A1 क्वालिटीचं दर्जेदार आयोजन आणि या आयोजनामध्ये तितकेच तुल्यबळ संघ आमने सामने खेळत आहेत. अगदी फ्रेश मॅच, अगदी पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक 2. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला आपल्या भात्यातून, परंतु आलेला हा व्हाईट बॉल. विकी मुंबईकर पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल, आता आलेला व्हाईट बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 पाहाव्यास मिळते. पहिली सलामीची जोडी नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरताना पाहिली टेनिस विश्वामध्ये. टीम वाघवेलीवाडा या संघाच्या माध्यमातून तेच केलं जातं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चपराके, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4, चौकार. केनी आणि त्या समितीमध्ये संदीप शेठ केनी साहेबांचे शुभागमन ठिकाण झालंय. दोन्ही मान्यवर विनंती करतोय आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. आपलं देखील गावदेवी क्रीडा संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय संदीप दादा केणी आणि सन्माननीय हेमंत दादा केणी याही A1 जोडीचं या स्पर्धेच्या माध्यमातून चौकारांनी स्वागत केले. पाठोपाठ सलगचे हे अगदी 3 चौकार पाहतो. फलंदाजाच्या बॅटमधून आगीचे अगडोंब उसळत आहेत. 4 रन्स. थँक्यू. अगदी मुंह तोड जबाब देणारे फटके खेळले जात आहेत. फलंदाजीच्या माध्यमातून वाघवेलीवाडा संघाचा फलंदाज प्रतीक सुरते. सूर चांगला गवसलाय. पॅडल स्वीप, डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये अजून एक चपराक, अगदी पाठोपाठ 3 चौकार आणि आता आलेला हा षटकार. तर व्यासपीठ तुम्ही पाहता संदीप केनी आणि समिती तुम्ही पाहताय हेमंत दादा केनी यांचं शुभागमन व्यासपीठ झालं, त्यांचं करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. दर्शक मात्रे आणि नवनाथ शेठ मात्रे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी पाहुण्यांचं स्वागत मोठ्या फटक्याने केलं जातं. सन्माननीय श्री नवनाथ शेठ मात्रे आणि सन्माननीय श्री दर्शनजी मात्रे यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. तर याच दरम्यान अश्मितजी खारकर यांचं देखील शुभागमन ठिकाण त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजय मात्रे यांचे अगदी परम मित्र आहेत अश्मितजी खारकर यांचं शुभागमन ठिकाण आपलं करतोय. मोस्ट वेलकम. गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 5 चेंडूंदरम्यान 19 धावसंख्येची लयलूट ही फलंदाजी करणाऱ्या वाघवेलीवाडा संघाच्या माध्यमातून पाहावयास मिळते. पहिला चौकार डॉट, व्हाईट बॉल, पाठोपाठ 2 चौकार, आलेला षटकार आणि अजूनपर्यंत 1 चेंडू अद्याप शिल्लक आहे. पाहुणे येत आहेत आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज सन्माननीय श्री सबसे ग्रेट नवनाथ शेठ, सबसे ग्रेट दर्शन शेठ यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 19 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. खेळाचं पहिलं अंक आहे
आणि या रात्रीतील पहिल्या अंकामध्ये धावा बनतायत, धावा बनल्या जात आहेत. अलीकडची पहिली मॅच पाहिली 72 धावसंख्येचं टार्गेट, त्यात नंतर अलीकडची आपण दुसरी मॅच पाहिली जिथे 94 धावसंख्येचं टार्गेट. म्हणजे खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा या बनल्या जात आहेत, धावा बनवल्या जात आहेत या फलंदाजांकडून. परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला अगदी नेत्रदीपक कामगिरी ते साकार करावी लागेल. ज्या संघाकडं धुरंधर गोलंदाजांचं पाठबळ आहे, एक आकर्षित गोलंदाजीचा नजराणा टीम दिवाले कोलीवाडा संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिले. ओहो, धक्कादायक प्रयत्न फलंदाजाकडून होतं. त्या ठिकाणी सज्ज होता प्रतीक, प्रतिबिंब उमटवायचं होतं याही चेंडूगणिक, परंतु आलेला डॉट बॉल. पिवनचं पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान धावफलकी धावा पाहायला मिळत आहेत वाघिलीवाडा संघाच्या बिनगडी बाद. 19 डीजे म्युझिक, डीजे वैभव. थँक्यू डीजे, जबरदस्त डीजे वैभवच्या माध्यमातून भैरी देवाचं हे जबरदस्त संगीत प्ले केलं जातं. 19 धावसंख्येची लयलूट, खेळाचं पहिलं पूर्वार्ध प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्येचा झंझावात हा रोखावा लागेल. अलीकडच्या लढतीमध्ये बंटी जोशीचा झंझावात पाहिला, अर्धशतकी खेळी त्याच्या माध्यमातून होताना पाहिली आणि ज्याच्या बॅटमधून धावसंख्येची तुफानी खेळी, 17 चेंडूमध्ये 68 धावसंख्येचा खेळ, 11 षटकारांचा साज हा त्याच्या खेळीमध्ये होता. इतकी विस्फोटक विध्वंसक खेळी या फलंदाजानं साकार केली. याही लढतीमध्ये सुरतेनं एक चांगला सूर गवसलाय आणि नेत्रदीपक फटकेबाजीच्या जोरावरती एक वेगळं प्रतिबिंब प्रतीक सुरतेच्या माध्यमातून उमटवले. परंतु समोर असलेला काढू बॅटिंग मार्क वरती सूरज पाटील नेहमीच उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य ज्यानं टेनिस विश्वामध्ये साकार केलंय. असा वाघिलीवाडा संघाचं वंडर बॉय सूरज पाटील पहिला चेंडू डॉट खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल कोहलीला सन्मान दिलाय. सन्मान देणं गरजेचं असं, कारण घातक चेंडू सफर केला होता कुणालनं. कमाल धमाल मालामाल गोलंदाजी कोहलीच्या माध्यमातून साकार होते आणि पहिल्या 2 चेंडू गणिक या गोलंदाजानं आपली दहशत पूर्णपणे प्रस्तावित केली आहे. आणि हे पाहता अगदी आता स्ट्राईक रोटेट झाली आणि समोर पाहायला मिळतो प्रतीक सुरते ज्यानं दमदार खेळी साकार केली आहे. फुलर लेन बॉल, चांगली चपराक, ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं हा फटका रोवलाय सुरतेच्या बॅटमधून. अजून एक चौकार. तर ते टीम दिवाळी विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज ही बाद जय शेठ पाटील यांच्याकडे लावण्यात आलाय. ते टीम दिवाळी संघाच्या गोलंदाजांसाठी अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळले जात आहेत. ओहो, अजून एक धमाका, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आवाक्याच्या बाहेर. अलीकडे पाहिलं चौकार, आता आलाय षटकार. कोठ्यातून खेळत असताना वाघिलीवाडा संघाचा हा वाघ एक वेगळी डरकाली फोडतोय. ओहो, वेगळ्या धुंदीत, वेगळ्या मस्तीत या फलंदाजाची फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी 361 क्रमांकाचा षटकार नुकताच या फलंदाजाच्या बाटमधून पाहिला. 30 धावसंख्येवरती या संघाची दरमजल आहे आणि याही लढतीमध्ये 70 पार धावसंख्या बनल्या जातील की काय ही मनामध्ये साशंका आहे. ओहो, स्लोअर चेंडू सफर केलाय. मिश्रित गोलंदाजी कुणाल कोहलीकडून साकार होते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, चौकार, षटकार, आता डॉट बॉल आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल. काहीच दिलासादायक कार्य हे खेळीच्या माध्यमातून राहिले आणि करंट रन रेट जर पाहिला तर 16.36च्या सरासरीने धावा बनल्यात आणि अशा रीतीने अगदी 15, कारण 15.00 ची सरासरी सध्या घडीला आखली आहे आणि प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर निश्चितच 70 ते 75 धावा बनू शकतात. तर
5 सलग 3 षटकांसाठी विकी शेट बोरे आणि जॉयशेट पाटील यांच्याकडनं वाघुलेर संघाच्या फलंदाजांना सलग 3 षटकांचा टोकले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर आपल्याकडे वेळ सन्मान आपण या ठिकाणी पार पडतोय. आमच्या संध्यादा केनी जे पेठेवर आमचे मान्यवर आम्ही त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. तर संध्यादा आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. संदीप शेट केनी ती पाहत आहे. तर विनंती कर संजय शेट मात्र्यांना की आपल्या शुभास्ते ती पाहत आहे संध्यादा केनी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. मुख्य अतिथी आमची ती पाहत आहे पेठेली गाव एक आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक संध्यादा केनी यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. संजय शेठ मात्रे अगदी स्पर्धेच्या मुख्य आयोजक आणि ती पाहताय अगदी जर पाहिलं गेलं भरपूर मेहनत आहे संजय शेठ मात्रे यांची आणि त्यांच्या माध्यमातून आज सन्मान होताना तुम्ही पाहताय. तुम्ही पाहताय अगदी स्क्रीनवरती देखील कव्हर केलं जात आहे आमचे संजय शेठ मात्रे आणि तुम्ही आमचे मान्यवर संध्यादा केनी यांच्या हा सन्मान तुम्ही पाहताय. त्यानंतर हेमंतदा केनी आपण देखील आपला देखील हेमंतदा सन्मान देखील झाला पहिल्याच दिवशी ते आले होते. तर हश्मित यांचा आमचे मानवते हश्मित यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. अजितदादा यांचे परम मित्र हश्मित आपण देखील आपण देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर हश्मित जी कारकर यांचा सन्मान तुम्ही पाहताय. संजय मात्रे स्पर्धेचे मुख्य घटक त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर एक इलेक्ट्रिक स्कूटी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण सन्मान चिन्ह अगदी क्रिस्टल ट्रॉफी या आम्हाला पुरस्कृत करण्यात आले संजय शेठ मात्रे यांच्याकडनं आणि त्यांच्या माध्यमातून सन्मान होता असं तुम्ही पाहताय. भरपूर मोठं योगदान आहे संजय शेठ मात्रे यांचं कारण की एक इलेक्ट्रिक स्कूटी आणि त्यानंतर तुम्ही पाहताय अर्थात संपूर्ण तुम्ही पाहताय सन्मान चिन्ह ट्रॉफीचे क्रिस्टल ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. निशांक मात्रे ती पाहताय त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठं योगदान आहे. ती पाहता आमचे नवनाथ शेठ मात्रे देखील येत आहेत अगदी स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्या दरम्यान चंद्रकांतजी कांबळे आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहताय कमलाकरजी कांबळे साहेबांचे शुभ आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवनाथ शेठ मात्रे आणि दर्शन शेठ मात्रे यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. इट्स अ फळ डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय परंतु आलेल्या निखिल कोहलीच्या माध्यमातून हा षटकार खर्चिक झालाय. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळला गेला. सूरज पाटील सध्या घडीला विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळतोय. ओहो इथे सापला रसलाय आणि सापल्यामध्ये अडकला असता आणि तिथे मात्र डीप मिड विकेटला कुणाल हा क्षेत्ररक्षक दाखल होता. हा झेल सोडलाय. कोणाचा झेल सोडलाय? सूरज पाटीलचा. नेहमीच सुरतेच्या साथीने एक वेगळा सूर गवसणारा खेळाडू म्हणून सूरज पाटीलची ख्याती आहे आणि प्रत्येकानं ज्या पद्धतीनं आपलं प्रतिबिंब उमटवलंय त्या जोग सूरज पाटीलनं सुद्धा ग्रेट स्टार्ट दिलाय. आणि पाहता अगदी गोलंदाज निखिल कोहलीनं सापला रचला होता परंतु त्या सापल्यामध्ये अडकू शकला नाहीये. झेल भूदान होताना पाहिला. झेल सुटलाय. झेल सांडलाय. कितपत मागणं ठरेल दिवाले कोलीवाडा या संघासाठी हेही पाहावं लागेल. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा फटका तात्काळ एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते आणि अशा रीतीने जर पाहिलं ओके दादा निखिल कोहली अलीकडच्या 2 चेंडूगणिक 2 सिंगल रन्स या गोलंदाजाकडून खर्चिक होताना पाहायला मिळत आहेत. ओहो एनर्जी देण्याचं कार्य हे गोलंदाजाकडून राहिले. ज्या पद्धतीनं हेल असेल रेड बुल असेल जे शीतपेय पिल्यानंतर पूर्णपणे एनर्जी येते ती एनर्जी निखिल कोहलीच्या माध्यमातून आणि ती एनर्जी कॉमेंट्री बॉक्समध्ये राजाभाई यांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रस्तावित केली जाते. त्याही दानशुद्धा त्यांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार निखिल कोहली. रफ्तार की गोली अगदी वेगासहित तो गिरफ्तार करतोय. ज्या पद्धतीनं सापला रचला होता सूरज पाटीलसाठी परंतु त्या सापल्यामध्ये अडकू शकला नाहीये. भूदान झाल्यानंतर ही विकेट वाचली आणि सध्या घडीला बिनगडीबाद ही स्थिती पाहायला मिळते 38. तर चंद्रकांतजी कांबळे यांच्याकडनं या स्पर्धेत रोख रक्कम आर्थिक सहकार्य 1500 रुपयाचा आला. त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने आणि आभार व्यक्त करतोय आदरणीय चंद्रकांतजी कांबळे साहेबांचं त्यांनी आर्थिक सहकार्य केले या स्पर्धेसाठी. नेक्स्ट बॉल अगली पेशकश काउंटर अटॅक ऑन साइडला फटका आहे. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक दाखल आहेत. विकी उत्तम दर्जाची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अलीकडे डॉट बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलचं सत्र जारी आहे आणि त्यानंतर एक सिंगल रन्स इथे प्राप्त होते. इकॉनॉमिकल स्पीड साकार करण्याचा प्रयत्न निखिल कोहलीच्या माध्यमातून साध्य होतोय. 9 धावा त्याच्या माध्यमातून खर्चिक झालेत.
फुलर लेन, ज्या पद्धतीने लोखंडी खडे चावाल बाबूशा सर तर दात तुटतीलच आणि फुलर लेनचे चेंडू फेकाल तर षटकार बसतीलच. हे चित्र विचित्र पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं 363 क्रमांकाचा षटकार प्रतीक सुरतेच्या पाठमधून निश्चितच दिवाळी कोलीवाडा संघाचे प्रेक्षक देवा देवा हे काय केलं देवा. ज्या दर्जाचा धावसंख्येचा हा पडाव आहे हे पाहू शकता. माझा क्रिकेट रसिक राजा स्वर्गीय मिलिंद सोनावणे स्टँड मध्ये पूर्णपणे या लढतीचा पूर्णपणे मनमुराद आनंद लुटतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसरं स्टँड पाहायला मिळतो स्वर्गीय वैकुंठ पाटील स्टँड. हाही खसाखस भरलेला पाहायला मिळतो. जणू काय छावणीचं स्वरूप आलंय आणि स्वर्गीय वैकुंठ पाटील स्टँड मधून टाटा बाय बाय करत असताना माझा क्रिकेट रसिक राजा. या क्रिकेट रसिकांमुळेच टेनिस विश्वाची श्रीमंती हे एक वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळते. नाद फक्त एकच टेनिस क्रिकेट आणि नाद खुळं करणारे हे दमदार आयोजन पिसारवे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. अतिशय दमदार आयोजन संबंध आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून साकार होत असताना आणि एखादी नाईट स्पर्धा साकार करणं हे ऐर्या गैर्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. लाखो रुपयांची उलाढाल असते. 1 ते 1.5 महिन्यापासून पूर्णपणे उपाययोजना अतुलसर आखल्या जात आहेत आणि तेव्हा एखादं आयोजन हे साकार होतं. आणि या आयोजनामध्ये संजय शेठ म्हात्रे असतील, शैलेजी म्हात्रे असतील, सागर पाटील असतील, अतुल म्हात्रे असतील, आमचे मित्र साई पाटील असतील, यांची प्रचंड मेहनत आहे. प्रेमजी म्हात्रे असतील, रोहित म्हात्रे असतील, रोशन म्हात्रे, या सर्वांच्या मेहनतीनं ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळते. ज्या A1 जोडीचं कौतुक होणं रास्त आहे. सबसे ग्रेट नवनाथ शेठ, सबसे ग्रेट दर्शन शेठ या म्हात्रे बंधूंच्या माध्यमातून एक वेगळं आयोजन हे पिसारवे गावामध्ये पाहायला मिळतं. अगदी धावसंख्येचा झंझावात. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवरती. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय आणि त्यातल्या त्यात ही धाव इथे चोरली जाते. ज्या पद्धतीनं डोळ्यांमधून सुरमा चोरावा त्या पद्धतीनं आखो में इशारा पाहिला आणि जलद गतीने ही धाव इथे चोरली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो लकी कोहली. लखलखीत गोलंदाजीचा आगास नेहमीच दिवाले कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून राहिलाय. असा लकी कोहलीच्या पहिल्या 2 चेंडू गणिक अगदी 2 धावा इथे खर्चिक होताना पाहायला मिळत आहेत. 2 संघ तरबेज आहेत. ज्या संघांचा टेनिस विश्वामध्ये पूर्णपणे वेगळा तोरा राहिलाय असे 2 क्रिकेट संघ सध्या घडीला एक वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत. डी बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये दमदार झेल पाहायला मिळतो. त्या ठिकाणी नयनरम्य झेल राहिला. नयनच्या माध्यमातून टीम दिवाले कोलीवाडा. तर धन्यवाद डीजे. तर या सर्वांना आमच्या तुम्ही पाहताय आगमन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि त्यांच्या अतोनाक मेहनत या स्पर्धेसाठी संजय शेठ म्हात्रे यांच्या शुभास्ते आम्ही करतो या सन्मान. तसेच आमचे दिवाळे गावचे कोली नाकवा आदरणीय अशोकजी कोली यांचं शुभागमन केंद्र. तर विनंती करतोय अशोक कोली साहेबांना आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर सन्मान ऐकून असं तुम्ही पाहताय चंद्रकांत शेठ कांबळे यांचा सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये होत असताना तुम्ही पाहताय संजय शेठ म्हात्रे यांच्या शुभास्ते सन्मान तुम्ही पाहताय. प्रत्येक मानाचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच विनंती करतोय बाबूराव शेठ कांबळे आपण देखील जा, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयला प्रत्येक मानवाचा मान सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होताना तुम्ही पाहताय. तुम्ही पाहताय नुकताच त्यांचं आगमन झालं. धर्मेंद्र शेठ पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय गादीबीर चषक 2026 मध्ये. दरम्यान नेक्स्ट सन्मान असेल आमचे बाबूराव शेठ कांबळे यांचा. आपण देखील जा, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तुम्ही पाहता नुकताच त्यांचं आगमन झालंय. धर्मेंद्रजी पवार साहेबांचं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हणजे मुख्य सन्मान कक्षामध्ये तुम्ही पाहताय अगदी बाबूराव शेठ कांबळे आणि त्यांच्या समेत शुभम शेठ कांबळे हे देखील उपस्थित आणि यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय मुख्य अतिथी कक्षामध्ये.
एक बद्दल बॅच देखील इम्पॉर्टंट आहे. तर पुन्हा एकदा बोलतो आपण कॉम बॉक्समध्ये रोशनजी पाटील सरांकडे. थँक्यू सो मच. याच गावचे भूमिपुत्र सर्वाधिक युवा समालोचक म्हणून अतुलजी म्हात्रे सरांची ख्याती अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आणि स्वागत कक्ष दरम्यान कक्षामध्ये शाही सत्कार सोहळे इथे संपन्न होत आहेत. परंतु फलंदाज पूर्णपणे आग ओकणारी फटकेबाजी साकार करतोय. प्रतीक सुरते नामक खेळाडू बाद झाल्यानंतर आता फलंदाजीच्या बोहल्यावरती आलाय तो भागेश सुरते. हाही फलंदाज सूरज हा फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी प्रतीक सुरते आणि भागेश सुरते या फलंदाजांना विस्फोटक अंदाजामध्ये खेळ साकार करायचा आहे. अगदी प्रतीकनं ग्रेट स्टार्ट दिलाय. सूरज पाटील स्वस्तात माघारी परतल्यानंतर भागेश सुरते या फलंदाजाची वर्णी ही तिसऱ्या क्रमांकावरती लागली आणि अशा रीतीनं अगदी जलद गतीनं 4 षटकांचा कार्यकाल समाप्त झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते वाघिवलीवाडा. एकूण धावा 1 गडी बाद 55. धावपटलावरती एका गड्याचा खात्मा. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि या 4 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये धावा बनताना पाहिल्या. परंतु अलीकडचं षटक पाहिलं लकी कोहलीचं तर ते लखलखीत राहिलं, चमचमीत राहिलं, चाणक्य रीतीचं राहिलं. जिथे धावसंख्येला काहीशी रोख पाहिली, धावसंख्येला रोख दिल्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे थांबवले. 55 या धावसंख्येवरती एका गड्याचा खात्मा टीम वाघिवलीवाडा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये वाघिवलीवाडा संघाची आपण डरकाली पाहिली. परंतु त्यात दिवाळी कोलीवाडा या संघानं क्रिकेट रसिकांची मन जिंकली. उत्तमोत्तम गोलंदाजीचा आगाज चतुर्थ षटकामध्ये पाहिलाय. अखेरचं स्लॉगरचं षटक चांगला प्रयत्न पाहिला परंतु इट्स नो बॉल. बीमर बॉल घोषित केलाय. जास्तीत जास्त आपण वेगानं हा चेंडू सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज देवेश कोहलीला पाहिलं परंतु नो बॉल. अतिरिक्त धावसंख्या इथे छेडली जाते आणि 1 सांगी कोटा पुढे मार्गस्थ होतोय. एकूण धावा अब तक 56 आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 56 संघांचा सहभाग आहे आणि त्यातून कोणता संघ पुढे मार्गस्थ होईल हे सुद्धा पाहावं लागेल. हु इज अ लकी गाईज. कोणता असेल लकी संघ नायक जो ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड साकार करेल, ट्रॉफ्यांच्या दिशेनं चुंबन घेईल. परंतु सध्या घडीला लखलखीत पारी खेळत असताना बॅटिंग मार्क वरती वाघाची डरकाली आहे. प्रतीक सुरते ऑन फायर. षटकार इथे झलकेल का. अलीकडच्या लढतीमध्ये देसाई संघाविरोधात बंटी जोशी नामक खेळाडूने 11 षटकांचा साथ चढवला, ज्यानं 17 चेंडूमध्ये 68 धावसंख्येची विस्फोटक विध्वंसक खेळी ही साकार केली होती. याही लढतीमध्ये प्रतीक सुरते नामक फलंदाजाचा हाहाकार, धावसंख्येचा पाडा एक चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ओहो, विस्फोटक अंदाजामध्ये हा चेंडू सफर केलाय. अगदी आक्रमक शैलीचा हा चेंडू गोलंदाजानं आपल्या भात्यातून पेशकश केल्या. आशाभूत नजरेनं पंचांकडून पाहत राहिलेत दिवाळी कोलीवाडा संघातील सांघिक कोठा आशाभूत नजरेनं पाहत होता. परंतु त्यानंतर इथे या गोलंदाजानं आपली ताकद पूर्णपणे साकार केली. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर आलेला षटकार. फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. अगदी घातक चेंडू आपल्या भात्यातून सफर केला होता देवेश कोहलीनं. अगदी स्लॉगरचं षटक हाताळलं जातं आणि इथे हा डॉट बॉल अगदी अर्धशतकाच्या समीप हा खेळाडू पाहायला मिळतो आणि सध्या घडीला
पूर्णपणे आक्रमक शैलीचे चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून पूर्णपणे सफर केले जात आहेत. 49 धावसंख्येवरती सध्या घडीला हा खेळाडू खेळतोय. 18 चेंडू 49 वैयक्तिकरित्या प्रतिस्पर्धेच्या बाटमधून ही धावसंख्या बनतीये. ओहो, आजच्या रात्रीतील हे दुसरं अर्धशतक जात आहे. प्रतीक सुरते सिक्सर किंग ऑन फायर. .47 स्ट्राईक रेटने 19 चेंडू मध्ये 55 धावा, 6 षटकार, 4 चौकारांचा साज. 19 चेंडू मध्ये 55 धावसंख्येची खेळी राहिली आहे. प्रतीक सुरते या फलंदाजाचा विस्फोटक बाणा. आक्रमक शैलीचे फटके त्याच्या बाटमधून येत आहेत. मागचा चेंडू पाहिला तर अगदी खेळपट्टीच्या मधोमध आदळला आणि त्यानंतर अगदी या फलंदाजानं सीमा पलीकडे भ्याड हल्ला त्याच्या माध्यमातून पाहिला. 68 धावा 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते वाघविलीवाडा या संघाची. परंतु गोलंदाजाला कमबॅक साधावं लागेल. नाव आहे देवेश कोहली, रफ्तार की गोली. परंतु या गोलंदाजा विरोधात तितकीच आक्रमक फटकेबाजी इथे आखली जाते. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेण्याचा प्रयत्न नौसा केला, धोका आहे, नाकारले. आणि हे पाहता अगदी याही चेंडूगणिक एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 69 धावा. या स्पर्धेमध्ये 282 चौकार लागलेत आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी. आजही या रात्रीमध्ये षटकार चौकारांचा पाऊस पडतोय. एक मोठी बरसात पाहायला मिळते आणि सध्या घडीला धावसंख्या जर पाहिली ती जाऊन पोहोचते 69. पुन्हा एकदा आक्रमक शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला हा अजून एक डॉट बॉल बॅटिंग मार्क वरती भागे सुरतीला पाहू शकतो. 2 चेंडू खेळलाय, अगदी एकच जाव त्याच्या बाटमधून. परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक प्रतीक सुरतीला घेण्याच्या प्रयत्नामध्ये तात्काळ इथे आलेला हा डॉट बॉल काहीसा दिलासादायक ठरला जाईल. 69 1 गडी बाद खेळाच्या पहिल्या अंकातील अंतिम बॉल. देवेश कोहली तयार. अंतिम बॉल, विस्फोटक अंदाज आणि आक्रमक शैलीचा फटका खेळत असलेला हा आगेचा आगुडंब उसळतोय. चेक केलं जाईल आणि निश्चितच फॉर्च्यून इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून ऑर रूम मध्ये पूर्णपणे पडताळणी केली जाते. अगदी समोर हा चेंडू आदळल्यानं तात्काळ या फलंदाजानं आक्रमक शैलीचा फटका खेळला. आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच नेरे विरोधात जासे. याही 2 संघांना विनंती आहे तात्काळ टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. नेरे विरोधात जासे या सामना असेल आणि त्यानंतर कामोडे बनाम कानपोली बिग बॅटल यापुढील 2 लढतीमध्ये क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. आणि तात्काळ नेरे विरोधात जासे हे दोन्ही संघ नायक टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. खेळाचं पहिलं अंक पाहिलं, धावा बनल्या 75-76 धावसंख्येचं आव्हान. त्या व्यासपीठावरती खारघर आणि त्या सोबतीने आपण पाहताय कोपरा परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक ज्यांनी खारघर आणि कोपरा खरं तर या पूर्ण पंचक्रोशीला एक वेगळ्या विकासाच्या दिशेवरती आणून ठेवलं असे सन्माननीय नगरसेवक वासुदेव पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आदरणीय नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तर वासुदेव शेठ पाटील सन्माननीय नगरसेवक खारघर त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर दादांना विनंती आहे, दादा यावा आपण आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू सो मच आपण आलात त्याबद्दल. आपलं आमच्या नवनाथ शेठ म्हात्रे, दर्शन शेठ म्हात्रे आणि जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर यानंतर आपण सन्मानित करूयात आदरणीय नरेशजी ठाकूर साहेब कोपरा, सन्मान्य नगरसेवक. तर नरेश दादा आपल्याला विनंती आहे दादा आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान
या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. एक राजकीय क्षेत्रातील दिग्गज असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. वासुदेव पाटील साहेब, नरेजी ठाकूर साहेब दोन्ही नगरसेवक आहेत खारघर आणि कोपराचे, आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. यानंतर आपण सन्मानित करतोय पनवेल व्यापारी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आपल्याला आलं आहे असे आपले एक दानशूर दाते तौजा मजकूरचे गणेशजी भगवान पाटील, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ते गणेश भगवान पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. तर गणेशदादा भगवान पाटील यांना विनंती आहे, दादा आपण यावं, आपला सन्मान त्या ठिकाणी आम्ही करतोय. आदरणीय दर्शनदादा म्हात्रे आणि नवनाथदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्त हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. थँक्यू सो मच. आपण टॉस देखील करतोय तिकडे गणेशजी भगवान पाटील यांच्या शुभ हस्त. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. एका बाजूला टीम नेरे आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणारी टीम आहे जासई. जासईचे कॅप्टन उपस्थित झालेत. नेरेचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आदरणीय प्रल्हादजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यांचं देखील खूप मोठं योगदान या क्रिकेट स्पर्धेसाठी राहिलं आहे. प्रल्हादजी पाटील साहेब आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि JD पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं, त्याबद्दल JD पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. यानंतर अजून एक सन्मान आपण करतोय करणजी ठाकूर. मॅचचा सेकंड बॉल पडला तर लक्षात घ्या प्रतिस्पर्धी टीम नेरेचे कॅप्टन चला आलेत. ओके, टॉस करूयात आपण, अन्यथा टॉस विन दिलं जातं ऑपोजिशन कॅप्टनला. नेरे विरुद्ध जासई असा टॉस केला जाईल आणि तो नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी आपण करतोय आपले गणेश भगवान पाटील यांच्या शुभहस्त. तर गणेश दादांना विनंती आहे, दादा यावा आपण, आपल्या शुभहस्त आम्ही टॉस तिकडे करतोय. फक्त 1 मिनिट करण दादा तुम्हाला विनंती आहे थांबावा. आपण आधी टॉस करूयात, त्यानंतर पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. गणेशजी भगवान पाटील त्यांचा शुभ सन्मान ऑलरेडी झाला आणि त्यांच्या शुभ हस्ते आता आपण कॉइन स्पिन करतोय. 5 ओव्हर मॅच, 1 DRS कंपल्सरी चेस. आणि टॉस झाला आणि नाणेफेकी जिंकली आहे जासईच्या कॅप्टननं. निर्णय आपल्याला कळवायचा आहे. फोल्डिंग. तर जासईनं टॉस जिंकून फोल्डिंग घेतली आहे. नेरे टीमला आमंत्रित केला बॅटिंगसाठी. या आपण करण ठाकूर कोपरा यांचा शुभ सन्मान करतोय. कोपराचे एक युवा नेतृत्व करणजी ठाकूर आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच अतिथी मान्यवराचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. गणेशजी भगवान पाटील, तौजा मजकूर, नरेश ठाकूर नगरसेवक आदरणीय त्यांचं करू आपण आभार. वासुदेवजी पाटील खारघरचे नगरसेवक त्यांचा आभार आणि करण ठाकूर कोपरा त्यांचा आभार. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडलं जातील आमचे शेर शायराना अंदाज हिंदीचे एक नामवंत समालोचक बाबू शाह. चलिए बहुत बहुत शुक्रिया ओमकार शेट्टी सर. देखिए बात करेंगे आवाज़ के जादूगर, और चलिए उसके साथ साथ देखिए बात करेंगे गोवा. देखिए उनकी रवाना इस टूर्नामेंट के बाद निश्चित रूप से उम्मीद बेस्ट ऑफ लक, ऐसा आगे बढ़ते रहिए, मेहनत करते रहिए. और ये मुकाबला भी देखिए बहुत बढ़िया मुकाबला बना यहाँ पर से. और पूरी हमारे आयोजन करता हूँ कि देखिए जितनी भी मैं सराहना करूँ शायद उतना ही कम है. देखिए यहाँ पर जिस तरह से उनकी मेहनत देखिए बात करेंगे ठीक. तर आदरणीय राकेशजी पाटील तौजा मजकूर आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर राकेशजी पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. या राकेश दादा त्यांचा सन्मान आपण करतोय. या ठिकाणी नंदू शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्त, नंदू शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्त हा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान त्या ठिकाणी आपण करत आहोत आपल्या गावदेवी चषक, ज्या भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा. आणि तितकं सुंदर होईल अशी अपेक्षा घेऊन बॉक्समध्ये चलिए बात करेंगे, चलेंगे मुकाबला की तरफ. कहीं सम्मान देखिए चलता हुआ, उसके साथ साथ है बड़ी अपील थोड़ा सा हुआ है. दिखते हैं इन दोनों अंपायर से आपस में बातचीत चर्चा करते हुए. चलिए हमारे देखिए स्क्रीन पर देखिए नंदू सेठ मात्रे आप देख सकते हैं. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हाँ नवनाथ दादा मात्रे. देखिए खूब मेहनत, देखिए अद्भुत मेहनत, कहते ना तेरी मेहनत. अंपायर ग्राउंड हुआ है कि यहाँ पर से देखते हैं, यहाँ पर से तीसरे अंपायर की तरफ है. अब तीसरे अंपायर के देखिए यहाँ पर डिसीजन देखते हैं क्या आता है यहाँ पर से.
चलिए बात करेंगे, देखिए बल्ला विकेट पर गया है, कैच क्लियर है, अगर बैट लगा है तो एज है तो फिर आउट है बैटर से। अंपायर आपको डिसीजन लाना होगा। कैच क्लियर है, कैच क्लियर है, एज है क्या? अंपायर एज आएगा, एज का यहाँ पर समझ नहीं रहा है। तर थोड्याच वेळात उल्हासनगरवरनं सन्माननीय आयुक्त साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होईल आणि तळोजा पोलीस स्टेशनचे DCP साहेब या व्यासपीठावरती काही क्षणात जॉईन होतात. त्यांच्या स्वागताची देखील एक जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या वतीनं आणि थोड्याच वेळात खाकी वर्दीतील 2 दिग्गज नावं आपल्यासोबत जॉईन होतात. एक उल्हासनगर परिसरातून तर एक आपल्या तळोजा पोलीस स्टेशनवरनं DCP साहेब आपल्यासोबत जॉईन होतील. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक्झॅक्टली डिसिजन या गोष्टीसाठी पेंडिंग आहे की बॅटला लागलाय, मग आता बॉल ग्राउंडिंग होऊन आतमध्ये गेलाय की बॅटला नाही लागला, या सगळ्या चर्चा तिन्ही मॅच ऑफिशियल्सकडे ते राईट्स आहेत. आणि स्पर्धेचा नियम आहे बॅटिंग टीम किंवा फिल्डिंग टीम व्हाईट बॉल, नो बॉल, ओव्हरस्टेप त्या सोबतीनं बीमर या गोष्टींसाठी DRS घेऊ शकते. बट अंपायर्सला जिथे कुठेही वाटेल तिकडे अंपायर्सकडे अधिकार आहे की ते टेक्नॉलॉजीचा वापर ब्रॉडकास्टिंग टीमचा करू शकतात. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तो चलिए तीनों अंपायर के बीच में थोड़ा सा बातचीत चर्चा, लेकिन देखते हैं अब डिसीजन क्या यहाँ पर उभर कर आता है। यहाँ पर मुझे लगता है वापस चेक किया जा रहा है यहाँ पर से। चलिए दिवाली की देखिए बात करेंगे, विराज दादा पाटिल देखिए बेलापुर से। आइए दादा, वेलकम, स्वागत है विराज दादा पाटिल से। तो चलिए नट आउट देखिए यहाँ पर से तीसरे अंपायर, जहां तक देखिए उन्होंने देखिए यहाँ पर से, क्योंकि बैट देखिए बात करेंगे नीचे जमीन पर देखिए बात करेंगे टच हुआ है, जहां तक यहाँ पर चलिए अंपायर यहाँ पर तीसरे अंपायर का देखिए यहाँ से तो डिसीजन है, न डाउट है। अब ऑन फील्ड अंपायर के साथ कुछ देखिए चर्चा चलता हुआ। चलिए मैच को चलिए डॉट बॉल देखिए यहाँ पर निकलता हुआ यहाँ पर से, और चलेंगे मुकाबला की तरफ। फिर से एक बार तैयार देखिए गेंदबाज सूरज पाटिल, और इस बार देखिए बड़ा किनारा लिया था भाई भाग्य के साथ। आउटफील्ड देखिए काफी तेज है, लंबी रेस लगाए फील्डर से, और आखिर में देखिए रेस में देखते हैं क्या बाजी यहाँ पर से गेंद मार गया भाई, और 4 रन आता। इसलिए कहा जाता ना, गली में दिल चुराना और गली में रन बचाना आसान नहीं। थँक्यू बाबूशा. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे उल्हासनगर महानगरपालिका आदरणीय आयुक्त धीरजी चव्हाण साहेबांचं, आणि त्या सोबतीनं संदीपजी गायकवाड साहेब आणि कल्याणी ज्वेलर्स या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होत आहेत. ते म्हणजेच मिंगरे साहेब, DCP साहेब या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होतील, आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात आपण थोड्याच वेळात मनपूर्वक हार्दिक
हार्दिक स्वागत. शैलेश मात्रे आणि त्यांच्या प्रेमाखातर ही सगळी टीम आपल्यासोबत जॉईन होती. उल्हासनगर महानगरपालिकेचे आदरणीय आयुक्त धीरजी चव्हाण साहेब, कल्याणी ज्वेलर्सचे सर्वेसर्वा संदीपजी गायकवाड साहेब आणि DCP मेंगरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. हाँ, 2 चौका देखिए यहाँ पर रिबॉस से आता हुआ, लेकिन रन कैसी भी आए टीम के लिए देखिए जरूरत है यहाँ पर से कितना संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि ये भी एक कहानी है जो सफल होकर सबको सुनानी है. अगर दुनिया में देखिए बात करेंगे, अगर आपको कहानी सुनानी है तो सफल देखिए यहाँ पर थोड़ा स्टेप आउट करके यहाँ पर खेलना चाहते थे, यहाँ पर गेंद के लाइन तक नहीं पहुंच पाए, जगह से खेल गए, यहाँ पर मिस हिट रह गए, यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर अच्छा कैच और पहला सफलता सूरज पाटिल दिलाते हुए. सीनियर देखिए अब जूनियर रह गए यहाँ पर से, कोई बात नहीं. देखिए मिट्टी देखिए यहाँ पर दूसरे दिखा जा रहा है, यहाँ पर कितनी अच्छी देखिए हार्ड वर्क है, कितना अच्छा काम किया गया यहाँ पर. इस विकेट का आउटफील्ड का देखिए खूब मेहनत लिया गया यहाँ पर से, मेहनत की दाग देनी होगी. देखिए तभी तो बताया इस टूर्नामेंट में देखिए बहुत सारा खर्चा भी है, चर्चा भी है, और टीम का स्कोर देखिए बात करेंगे 8 पर 1 है. और संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि यही भी एक कहानी है जो सफल होकर पूरी दुनिया को सुनानी है. चलिए वो चेक करिए भाई, वो हमारी सही रहती है. कभी भी आप चेक कर सकते हो, हमारे लिए भी DRS ले सकते हो, उतनी लंबा समय रहती है यहाँ पर से. सूरज कभी भी हमारे भी DRS ले सकते हो, हमने भी मेहनत कर रहे हैं, कोई बात नहीं. समझ सकते हैं कि आज होता है दिक्कत है. और ये चलिए सीधा स्ट्रेट खेला भाई यहाँ पर से, मिड ऑन के ऊपर से देखिए खेला गया यहाँ पर से, और आता हुआ देखिए पर 4 रन है. बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12 रन से. बहुत बढ़िया देखिए लाजवाब बल्लेबाजी, ये काम करना पड़ेगा यहाँ पर कंकेश को, क्योंकि जो टारगेट यहाँ पर से. और ये चलिए हुक करना चाहते थे यहाँ पर, लेकिन टाइमिंग उतना अच्छा नहीं है, शॉट में नहीं था दम, इसलिए रन मिला है थोड़ा कम भाई. लेकिन बागे 2 के लिए, तीसरे के लिए अब नहीं, तीसरे के लिए देखिए पर शांत रहते वहां पर से 2 रन आता हुआ. 2 रनों के साथ देखिए बात करेंगे टीम का स्कोर जाकर पहुंचा है 14 रन से. पहला ओवर का खेल देखिए समाप्त हुआ है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 62 रनों की जरूरत है. आने वाली 24 गेंद बचा है, मुकाबला बढ़िया बनेगा नो डाउट से. कितना रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, तो आगे बढ़ने का हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा. लेकिन देखते हैं बेहतर हिम्मत क्या बल्लेबाज यहाँ से गेंदबाज. 20 मिनट का समय है 4 ओवर के लिए. चलेंगे डीजी के पास, लौटेंगे वापस. 24 गेंद पर 62 की जरूरत है. रनों की बात करेंगे देखिए 14 पर 1 बल्लेबाज देखिए पर आउट है, लेकिन अच्छा शुरुआत करेंगे यहाँ पर गेंदबाज को भी मिला और बल्लेबाज को भी, क्योंकि जो बात करेंगे ना कॉन्फिडेंट थोड़ा सा बल्लेबाज का इसलिए आया होगा कि वो भी समझ चुके होंगे ये विकेट पर रन बन सकता है. 2 चौका आया था, विकेट गिरा, तो उसके बाद नहीं देखिए सीनियर का, लेकिन आते ही देखिए यहाँ पर कंके से उनके बल्ले से 1 चौका आया, डबल आया. लेकिन अभी देखिए 24 गेंद 62 की जरूरत है. और गेंदबाजी में आते हुए देखिए सेकेंड ओवर दर्शन पाटिल लेके सीधा खेले और अपने साथी खिलाड़ी. होता है कम समय में, देखिए कहते ना एक्शन पर रिएक्शन. बल्लेबाज देखिए एक्शन पर थे, लेकिन उनकी साथी खिलाड़ी नॉट स्ट्राइक पे देखिए रिएक्शन पर वही आ गए भाई, और एकदम से देखिए लेन आगे रखे थे. देखिए पैर को बचाने की कोशिश कर रहे थे, इस गेंद से निकलने की कोशिश कर रहे थे. लेकिन इसलिए कहते ना टेनिस गेंद भी एक ऐसा चीज है, कभी कभी हाथी के 2 पैर से निकल जाना आसान होता है, लेकिन यहाँ से निकलना आसान नहीं रहता है. दर्शन अच्छे गेंदबाज है, विकेट टेकर गेंदबाज है, लेकिन उनके सामने देखते हैं किस तरह से बल्लेबाजी. ये चलिए लेन हल्की सी छोटी थी और ऑफ स्टॉप के काफी बाहर था. बैकवर्ड पॉइंट देखिए एकदम से खुला था, यहाँ पर 1 बाउंस. जहां तक यहाँ पर बात करेंगे नजरें पहुंची, अंपायर थोड़ा इंतजार करते हुए
4 रन देखिए यहाँ पर, क्योंकि मेन अंपायर के लिए उतना आसान काम नहीं है। तीसरे अंपायर हमारे पास थे और हम तो जुबान से कह देंगे भाई, लेकिन जब तक अंपायर की डिसीजन ना आए तब तक हम पहुंच नहीं सकते हैं। और 4 रन देखिए आता हुआ यहाँ पर चेक भी किया गया। नहीं, नजरें हमारे भी वही थी, अंकित थे, लेकिन से फिर भी अंपायरों की देखिए यहाँ पर डिसीजन को कभी कभी नजरें धोखा खा जाती है। चौका आया देखिए। हर इंसान देखिए अच्छी काम करने आते हैं, अंपायर भी देखिए अच्छी काम करने आते हैं, खिलाड़ी भी अच्छी काम करने आते हैं, दर्शक भी देखिए अपनी टीम को अच्छा सपोर्ट देने आते हैं, कमेंटेटर लीजिए, लाइव टेलीकास्ट लीजिए, सब अपने काम को अच्छा अंजाम देना चाहते हैं। चौका आया है, लेकिन से रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा 18 रन से। एक यही बात बताया था, भलाई पहला ओवर में देखिए विकेट गंवाए थे, लेकिन शुरुआत बहुत अच्छा मिला है, इसलिए रन आ रही है बल्ले से। और जब जब बल्ले से रन आता है ना तो शायद है। और खराब देखिए पुल ने दिया था, लेकिन इस बार गैप नहीं ढूंढ पाए यहाँ पर। फुल तेज बॉलर, सरकारी नौकरी, ये कोई छोड़ना ही नहीं चाहता है भाई यहाँ पर, लेकिन हल्के हाथों से खेल के भाई जो एलिवेशन देना चाहते थे, ये देखिए वो एलिवेशन दे नहीं पाए यहाँ पर। और बहुत बढ़िया कैच क्लियर किया यहाँ पर सूरज पाटिल, 18 पर गिरता हुआ दूसरा विकेट। रनों की बात करेंगे देखिए पर 2 विकेट गंवाते हुए। और कहते ना, जिंदगी में कभी किसी को दोस्त मत दीजिए। अच्छे लोग खुशियां लाते हैं, बुरे लोग तजुर्बा देकर जाते हैं। इसलिए कभी कभी कहते ना, खराब फील्डिंग में ना आपको तजुर्बा देकर जाती है, एक खराब शॉट भी आपको अनुभव सिखाती है, और जो अच्छी रहती है ना वो तो आपको खुशियां लेकर आती है। ये जिंदगी का रिवाज है भाई, कभी खुशी कभी गम है। गम से बहुत कुछ सीखने को मिलता है, खुशी से थोड़ी कम सीखने को मिलता है, लेकिन इस गम के बाद जो आप वापस लौटते हो ना, वो बड़ा दिलदार रहता है। और हल्के हाथों से देखिए लेट कट खेलना चाहते थे, बैकफुट से देखिए यहाँ पर कट खेलना चाहते थे। आसान नहीं रहता है यहाँ पर, स्टेनिस गेंद में खास करके उतना गति नहीं मिलता है। और बहुत बढ़िया रहेगा। दर्शन की पहले हमने जिक्र किया यहाँ पर गुलशन के विकेट टेकर गेंदबाज हैं, सफलता दिलाते अपने टीम के लिए। और 18 पर 2 तैयार देखिए गेंदबाज। और ये चलिए खींचा भाई यहाँ पर, डब्बे में डब्बा, डब्बे में केक है, घुटना टेक तमाशा देगा। और एक देखिए बड़ा अच्छा रन। आपले नगरसेवक मित्र, त्याच दरम्यान आपण पाहताय नुकतंच शुभागमन पुन्हा एकदा मंचावरती होतं अजय दादा आणि त्या सोबतीनं दर्शनदादा म्हात्रे यांचं। आणि पाहुणचार कसा असावा, खरं तर पिसारवे गावाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। आमचे दर्शन शेठ म्हात्रे, नवनाथ शेठ म्हात्रे, एकनाथ शेठ म्हात्रे, नंदू शेठ म्हात्रे आणि आमच्या पूर्ण संयोजन समितीच्या वतीनं मॅच देखील मैदानावरती तितकीच चांगली आहे। पुढचा सामना टीम जासई त्यांच्या विरुद्ध नेरे संघ खेळतोय। जासईनं टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। एंट्री गेटच्या आतमध्ये येऊन दोन्ही टीम्स आपण थांबायचं आहे। जसा सामना फिनिश होईल, बॅटिंग टीम नेरे डगआउटमध्ये जाईल आणि फिल्डिंग टीम जासई क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल। तर दोन्ही संघ एंट्री गेटमधून आपण आतमध्ये येऊन थांबा। जसा सामना संपेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेचच इंटर व्हायचं। धन्यवाद। चलिए विक्की मुंबईकर देखिए क्या बल्लेबाजी देखिए पर, जिस तरह से उन्होंने छक्का लगाया ना, मुझे 2007 का जो छठा छक्का युवराज सिंह ने लगाया था ना स्टुअर्ट ब्रॉड को, और उसी तरह से ये छक्का लगा, और उतना लंबा भी ये छक्का था भाई। लाजवाब देखिए तालुका हाफ ओपन खेलने का देखिए अनुभव बहुत पूरी अच्छी तरह से है, और उसकी फायदा देखिए मिलता है यहाँ पर दर्शन के लिए। देखिए यहाँ पर दर्शन तो दिया बल्लेबाजी, लेकिन देखते हैं कितना लंबा यहाँ पर ले पाएंगे, कितना लंबा। यही बात छेड़ा था, मीडा अंदर था, देखिए यहाँ पर गैप ढूंढा थोड़ा सा, यहाँ पर फायदा लिया। देखिए लॉन्ग अप थोड़ा सा डीप था यहाँ पर से विक्की मुंबईकर का गाड़ी चलता हुआ पम 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 चल रहा है। और टीम का स्कोर 28 है। चलिए थोड़ा सा पर पानी की मांग हुई है,
भलाई देखिए 3 ओवर के पास जाती है, लेकिन कोई बात नहीं, पानी एक ऐसा चीज है ये कभी भी देखिए जरूरत रहता है तो जाना पड़ता है। और 18 गेंद देखिए 48 की जरूरत है। क्या मुकाबला बन रहा है यहाँ पर। गुलशन विकी मुंबईकर ने 1-2 बड़ा हिट लगाकर बता दिया भाई, पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से, क्योंकि अगर जब कहानी बदल रही थी तो फिर किरदार तो यहाँ पर देखिए मुंबईकर लिभाते हुए, लेकिन देखते कितना लंबा लिभा पाएंगे। रिक्वायर्ड रनर देखिए बात करेंगे, अभी भी देखिए काफी बनाना है। 16 आसान काम नहीं है भाई, 16 के अवसर से देखिए, लेकिन नामुमकिन भी नहीं है। इस धरती पे देखिए कोई भी चीज नामुमकिन नहीं है। चलिए मैदान पर ड्रिंक से मौका है, थोड़ा जाएंगे डीजे की तरफ आने वाला देखिए बात करेंगे। 18 गेंद 48 की जरूरत है। क्या बात है, चीनी को और क्या चाहिए भाई, इससे बेहतर और क्या चाहिए। 28 पर 2 है, 18 गेंद देखिए अब 48 की जरूरत है। 5 गेंदबाजों का देखिए इस्तेमाल इस टूर्नामेंट के देखिए जो नियम है, और ये बहुत कुछ दर्शा कर जा रहा है यहाँ पर से। कहती ना फूल है हाथों में तो खुशबू जरूर आएगी, और जब तक मैदान के ऊपर देखिए बल्लेबाज रहेंगे ये तो संघर्ष करते जाएंगे। इसलिए कहा जाता है उम्मीद कि जंग में जाने वाले घोड़े ये कभी 12 तो भी नहीं नाचते, और जब मैदान में उतरे हैं तो जंग तो करेंगे भाई। और यही चलिए बात छेड़ रहा था, जंग में जाने वाले घोड़े के भी भारतों में नहीं नाचते हैं। भागे सूरते देखे पहला गेंद के पर सफलता दिलाती है पर कंकेश का विकेट गिरता हुआ। सफलता देखिए बहुत बढ़िया कैच यहां पर लिया। प्रेम देखिए बात करेंगे यहाँ पर शे कमाल के कैच है। और देखिए बात करेंगे कि डेशवा की लोडर टीम देखिए बात करेंगे, बहुत सारे देखिए युवा चेहरा और लाजवाब देखिए प्रतीक सुरते के देखिए हमने जिक्र किए थे यहाँ पर से 56 रनों का इनिंग्स, और इनकी तो शुरुआत भाई केपीसी ट्रॉफी 20 दिसंबर याद कर लीजिए, भिवंडी से मानकोले के खिलाफ देखिए 33 रनों का इनिंग प्रतीक सुरते, उसके बाद सूरज पाटिल 38 शतक की इनिंग खेले थे, आग हो लिए थे। और आज यहाँ पर प्रतीक सुरते देखिए 38 शतक की इनिंग से। लेकिन भागेश देखिए टीम के बात करेंगे, एक बाहुबली ताकतवर खिलाड़ी है, बल्लेबाजी से 7 रन, लेकिन अब गेंदबाजी में देखिए पहला ब्रेक तो दिलाते हुए भागेश देखिए समझ सकते हैं कहीं कहीं एज ऐसा रहता है, रत्नाकर सब समझ में नहीं आता है, कभी कभी अंपायर को भी कभी कभी गेंदबाजों को भी डिफिकल्ट रहता है। लेकिन जब डिसीजन क्लोज रहता है ना, हमेशा बैटिंग वाली टीम को लगता है हमारी तरफ आना चाहिए, फील्डिंग वाले को लगता है हमारी तरफ आना चाहिए, लेकिन तभी तो कहते हैं ना अंपायर इतना आसान नहीं रहता है। चिंगो चिंगो, चलिए कोई बात नहीं। 28 पर 3 है। मेरे मन तू क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। और ये देखिए कवर के ऊपर से खेला किया, यही तो बात बताया भाई विकेट गिरने के बाद है। मेरा मन तू क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। रास्ता 10 और खुलते हैं जब एक बंद होता है। बताया जब रास्ता 10 और खुलते हैं जब एक बंद होता है। एक विकेट गिरा और दरवाजा फिर से खुला, 32 रनों तक पहुंच गए यहाँ पर। अभी भी देखिए बात करेंगे 2 गेंद हो चुका है यहाँ पर से, आने वाले देखिए 16 गेंद, अभी भी 44 रनों की जरूरत है। एक बंद होता है तो 10 दरवाजा खुलता है भाई। और जिन पेड़ों पर फल नहीं होते क्या वहां पे चिड़िया का बसेरा नहीं होता है? होता है भाई, यही तो बात है क्रिकेट की पहचान है। जहां आप कुछ सोच नहीं सकते हो वही एक ही चीज जरूर सोचना कि इतना जिंदगी में जब आप सब कुछ गवा देते हो ना, एक ही चीज ध्यान रखना, एक ही चीज का ख्याल रखना, कोशिश ये कभी नहीं छोड़ना भाई। अभी भी देखिए बात करेंगे 43 की जरूरत है, और आने वाले देखिए 15 गेंद बहुत अहम गेंद रहेगा भाई, हिम्मत हारने से। और देखिए बात करेंगे बीपी मुंगई पर, ये जब तक बल्लेबाजी में है 3 गेंद पर 10 है, और आते देखिए एक छक्का एक चौका देखिए मुंबई कर, लेकिन इस ओवर के देखिए 3 गेंद बचा है, और अभी भी देखिए 15 गेंद 43 की जरूरत है। हिम्मत हारने से तुझे क्या मिलेगा, रात के बाद ही तो सवेरा होता है। लेकिन देखते हैं
देखिए मुंबई कर रहा है थोड़ा मुश्किल में इस वक्त टीम है, लेकिन सुबह का सवेरा से पहले जो टीम इस वक्त अंधेरे में छाया हुआ है उसके लिए क्या एक सवेरा का चेहरा बनकर उभरेगा। या भागेश सुरते देखिए, जहां मैटर बड़ा होता है वहां भागेश सुरते खड़ा होता है, चाहे बल्लेबाजी में लीजिए चाहे गेंदबाजी में लीजिए, हमेशा मुश्किल समय में ये खिलाड़ी आता है। ये चलिए भागेश सुरते, यही बात बताया, जहां मैटर बड़ा होता है वहां भागेश सुरते खड़ा होता है। बल्लेबाजी में देखिए आते हैं नीचे, डेड ओवर में आते हैं, स्लो ओवर में बल्लेबाजी के लिए, और गेंदबाजी में भी वही लेकर आते हैं। और रनों की बात करेंगे, रन देखिए 33 पर 3 देखिए, ओवर नंबर भी चलता हुआ तीसरा भाई, क्या समीकरण 14 पर देखिए 43 की जरूरत है। देखिए मुंबई कर देखते हैं यहाँ पर किनारा, यहाँ पर क्या देखते हैं, यहाँ पर बिकी मुंबई कर देखिए चल पड़े, यहाँ पर बड़ा विकेट देखिए भागेश सुरते, इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। क्या बिकी मुंबई कर का आउट होने के बाद यहाँ से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। हमारे चेतन पाटिल बात करेंगे, बड़ी नाम है, लेकिन सुधीर पाटिल लिखे एक लेजेंड है, और आज भी देखिए क्रिकेट में डेट ओवर मुश्किल समय में आते हैं भाई, अंतिम ओवर लेकर आते हैं, और बड़ा विकेट देखिए भागेश सुरते यहाँ पर दिलाते हुए, बल्ले का लिया बाहरी किनारा। सचिन कड़ू सर देखिए कुछ भागेश से बातचीत करते हुए यहाँ पर, क्योंकि वो भी एक गेंदबाज है और गेंदबाज की भावना को समझ सकते हैं। चलिए 33 पर 4 है, और इक्वल रन रेट देखिए बढ़ता हुआ है पर 19 के ऊपर, और फुल टच बनाकर खेला है, हवा में खेने लेकिन फंस गया, शॉर्ट सिलेक्शन है। कहते ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। करेंगे भागेश सुरते देखिए 33 रन बना है, समीकरण की बात करेंगे, बहुत दूर अब मैच जाता हुआ देखिए, पारा खीन 43 रनों की जरूरत है। यही तो बात है भाई, जो समय का मोल समझता है समय उसे अनमोल बना देता है। और भागेश सुरते देखिए, किरण सेठ भी आए तो आइए, हमारे देखिए एक लेजेंड बहुत अच्छी कप्तान देखिए कैडेट्स टीम के लिए देखिए, उन्होंने अच्छा साथ, एक लेजेंड खिलाड़ी किरण दादा मड़ी भी देखिए बात करेंगे, हमारे लालचंद गावन सर, जीवन गावन सर देखिए, इन्होंने भी बहुत अच्छे साथ अंपायरिंग की दुनिया में, लेकिन अब देखिए युवा को मौका दिए हैं थोड़ा सा कि आपकी दौर है, आपका सफर है, हमने बहुत समय दे दिया इस टीम के लिए, अब आप कुछ करिए, हम आपके साथ हैं। लेकिन जब देखिए ग्रामीण की बात आती है ना, जिनके हम करीब हैं, जिक्र कर लेते हैं गुलशन, लेकिन पूरे गांव आपके साथ रहता है। ग्रामीण कहा जाए तो पूरे गांव, इसलिए कहा जाता है गांव की ममता, और आपको दिखाना होगा आपकी क्षमता। 12 गेंद देखिए, अभी 43 की जरूरत है। ये चलिए खींचा है भाई, यहाँ पर ऊंचाई तो ली है, ओ क्या चेक करना चाहेंगे अंपायर या क्या, यहाँ पर 6 चेक करना चाहेंगे अंपायर, यहाँ पर 6 रन। चलिए घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना, 6 रन एकदम से देखिए, क्या आज भी छोटा यही गलती देखिए, ये सबसे बड़ी गलती रहती है, खतरा अपनों से नहीं भाई। और एक पटकी वही गेंद कंधों का देखिए इस्तेमाल किया था, उछालता बहुत है, अंपायर देखिए 1 बाउंस वार्निंग देते हुए, स्क्वायर लेके अंपायर मेन अंपायर की तरफ बताया, मेन अंपायर देखिए अब 1 बाउंस देखिए वार्निंग देते हुए पर। और समीकरण की बात करेंगे, अभी भी देखिए यहाँ पर 10 गेंद 37 की जरूरत है, मुकाबला बनता है भाई आजकल 10-40, 10-35, 10-37, लेकिन देखते हैं यहाँ पर
देखिए यहाँ पर बाउंसर अंपायर का कॉल है कि 1 बाउंस है। बैटिंग टीम का कहना है कि बड़ा बाउंसर है। वाइड के लिए देखिए उन्होंने चैलेंज किए हैं, बाउंसर वाइड के लिए खास करके। चलिए 1 बाउंस देखिए तीसरे अंपायर का यहाँ पर ये देखिए बैटर भी देख रहे हैं, सामने स्क्रीन पर दिखा जा रहा है। देखिए आपके जो सर है ना, वहां से देखिए जहां से हम अपना लुक बनाते हैं ना, हेयर स्टाइल कटिंग नीचे का कट मारते हैं, वहां से गेंद निकला, कट मार के निकला भाई। कोई बात नहीं, यहाँ पर सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर है। और गेंद देखिए बात करेंगे यहाँ पर रन आउट। देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ कठिन नहीं रहा क्योंकि रन नहीं आ रहा है भाई यहाँ पर, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 37 का जरूरत रह जाएगा और आने वाले देखिए 9 गेंद। समझता है और समय भी उसे अनमोल बना देता है। और ये देखिए कमाल की गेंदबाजी अभी यहाँ पर हमारे जयदीप दादा देखिए एक लेजेंड जैसे कि देखिए बंटी दादा वेलकम स्वागत, ये समय को मोल समझते हैं। तभी देखिए जैसे टीम आज देखिए साइस नाम का खिलाड़ी आईपीएल तक है और जयदीप देखिए बात करेंगे अच्छे लेजेंड खिलाड़ी हैं। और ये प्राउडफुल होता है जब आप टीम में लीड करते हो, अगर आपके टीम से कोई खिलाड़ी आपके टीम से जाता है ऊपर आईपीएल तक पहुंचता है। लेकिन देखते हैं यहाँ पर सूरज जी बता सकते हैं कि रोशनी की कमी थी। चलिए बात करेंगे यहाँ पर एलईडी लाइट है, देखिए बात करेंगे और तैयार देखिए गेंदबाज यहाँ पर आर्यन से नहीं, अब देखिए थोड़ा सा कठिन यहाँ पर कमाल के देखिए यहाँ पर सूरज पाटिल विकेट के पीछे 4 ओवर देखिए बात करेंगे यहाँ पर अभी भी एक गेंद बचा है 7 पर 35, लेकिन एक उम्मीद जगा सकते हैं अभी भी अगर एक छक्का आता है। अगला मुकाबला देखिए बड़ा मैच देखिए बात करेंगे जय हनुमान नेहरे देखिए और सामने देखिए फाइट करेगा यहाँ पर एक पनवेल देखिए नेहरे धुंधरी विभाग से और तीसरा देखिए बात करेंगे उरन जासाई। अच्छा मुकाबला होगा जब ये दोनों टीमों का मुकाबला होता है क्योंकि दोनों टीम में देखिए ऐसे ऐसे खिलाड़ी हैं, ऑलराउंडर देखिए काफी भरपाई है दोनों टीम पे, मजा आएगा। उसके बाद देखिए जो अंतिम मुकाबला रहेगा फ्रेश मुकाबला की बात करेंगे 6 गेंद 34 की जरूरत है और वो भी देखिए बहुत बढ़िया मुकाबला रहेगा। जय हनुमान कामोटे गाँव भी देखिए कानपुर के पीछे मुकाबला रहेगा 6 पर 34 की जरूरत है। चलिए थोड़ा समय को थोड़ा सा सूरज ध्यान रखिए, यहाँ पर जो 20 मिनट का समय देखिए वो कवर होता हुआ यहाँ पर और आगे की देखिए 6 गेंद पर 34। चलिए सूरज क्या चीज की चल रही है, 6 गेंद पर 34 की जरूरत है और इतनी बड़ी चर्चा अगर 6-34 है थोड़ा सा चर्चा हुआ यहाँ पर हल्के में नहीं लेना चाहते हैं, लेकिन 6 पर 34 है इतनी बड़ी अगर विश्वास गेंदबाज के ऊपर विश्वास नहीं दिखा सकता है गेंदबाज है, कभी कभी रहता है किस्मत देखिए हमेशा खराब नहीं रहता है। चलिए 6 पर 34 की जरूरत है यहाँ पर वागेश देखिए हम देख सकते हैं बहुत गहराई से मैच को लेते हुए नहीं जानते वागेश कई सारा मुकाबला देखिए प्रतीक सुरते पे देखिए यहाँ पर और देखिए केडेश वागिलवाड़ा टीम ये हमसे बेहतर जानते हैं क्योंकि कहीं सारा इनकी टीम ना रन बहुत बनाए हैं टेनिस क्रिकेट में, लेकिन कभी कभी गेंदबाजों से मुकाबला गंवाना पड़ता है, इसलिए इन्होंने बहुत सीरियसली आजकल ले रहे हैं और लेना भी चाहिए। हल्के में कोई भी चीज को मत लीजिए भाई। और जिसने देखिए बात करेंगे ना लाइफ में इजी लिया है ना कोई चीजों को, उसके लिए लीजी बनाए हर चीजें भाई, बिजी रहिए और इजी बनाइए। वाइट के जब देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ
चलिए बात करेंगे यहाँ पर लालचंद गावन सर देखिए बात करेंगे टाइगर देखिए अभी भी मानना चाहते हैं और उनके देखिए यहाँ पर चिराग गेंदबाजी में लाडले चिराग देखिए विनय और उससे पहले देखिए जीवन गावन सर है उनके बेटे भी देखिए बात करेंगे गेंदबाजी करके गए हरियन गावन देखिए बात करेंगे चलिए बात करेंगे मैं तुम्हें क्या बताऊं ये गुलशन आज मेरे दिल पर आने वाले हैं क्योंकि गोवा रिटर्न देखिए फिर से वापस से जाने वाले हैं लेकिन मुकाबला देखिए कहाँ मुकाबला देखिए पिछला यहाँ पर देखिए मुंबई कर देखिए इनके पर बहुत कुछ निर्भर जागा था लेकिन उनका विकेट गिरा लेकिन उसके बावजूद भी देखिए कैच लिया यहाँ पर से सुमित पाटिल देखिए बहुत बढ़िया कैच लेते हुए चलिए अभी अगली मैच देखिए बात करेंगे तैयार रहिए बड़ी मैच देखिए बात करेंगे मजा आएगा भाई हुरन के धुरंधर से और दूसरी तरफ पनवेल के धुरंधर और बिग शो देखिए बड़ा धमाका है यहाँ पर बड़ा प्रतियोगिता है और मजा आएगा बाइक का शोरूम देखिए बात करेंगे और इस तरह की प्रतियोगिता कहते हैं ना टेनिस क्रिकेट का सिस्टम ही हिला देता है भाई यहाँ पर लाजवाब देखिए जब टीम फाइनल तक पहुंचती है जब बाइक पर खिलाड़ी बैठते हैं फ्राइड रिसीवन के समय देखिए और वो मोमेंट देखिए आपकी मेहनत के फल पूरे देखिए क्रिकेट इंसान ने देखिए कितनी सारी चीजें लेकर आते हुए अब देखिए मैच थोड़ा सा दूर जाता है वहाँ और कांवदी भी देखिए दिवाली टीम है बहुत बढ़िया देखिए 2 ओवर में देखिए रन अच्छा उन्होंने बनाए थे लेकिन उसके बाद देखिए जो भागेश सुरते हमने बताया जहाँ मैटर बड़ा होता है वहाँ भागेश सुरते खड़ा होता है और जो भागेश सुरते का ओवर था ना 3 विकेट वहां पर लेने के साथ साथ थोड़ा सा मैच को बैकफुट में ढकला उसके बाद देखिए जो युवा चेहरा तो गेंदबाज और इन्होंने देखिए टीम में आने के साथ केपीसी ट्रॉफी में देखिए इनकी भी गेंदबाजी बड़ी अच्छी रही तभी तो देखिए नेरे टीम का भी देखिए प्रदर्शन हमेशा देखिए इस इलाके में आते हैं भले देखिए प्रवीण शोर के देखिए बात करेंगे 4 व्हीलर से इस सीजन ने और मुझे सूरज पाटिल देखिए वो चेहरे पे वो जादू है आने वाला समय में देखिए बड़ा खिलाड़ी तो है और व्हाइट का जब देखिए कल आरपीएल का देखिए आप देखोगे शुरुआत है युवा रायगढ़ युवा ठाणे पुणे मुंबई ठाणे देखिए यहाँ पर आपको शो देखिए कल आदिवासी देखिए बात करेंगे ठाणे रायगढ़ शो भी आपको देखने को मिलेगा और यही ग्रामीण का खिलाड़ी देखिए आपको लिए प्लेटफॉर्म सेट करता है आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे और यही सोच देखिए हमारे आयोजन करता हूँ कि यहाँ पर नवनाथ दादा मात्रे लीजिए हमारे दर्शन दादा लीजिए पूरी मैनेजमेंट लीजिए एक अच्छी प्लेटफॉर्म आपके लिए सेट करके दे रहे हैं इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है ग्रामीण में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है और यही से देखिए आज खिलाड़ी चमकते हुए